दुपारच्या सत्रातला पहिला सामना अधिराज सत्यविनायक कामोटे विरुद्ध मालवण मुकेश रॉयल. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवावा. तो ओमकार मालाड अंतिम फेरीत दाखल झाला आहे सकाळच्या सत्रातनं. तर दुपारच्या सत्रातला पहिला सामना असेल अधिराज सत्यविनायक कामोटे विरुद्ध मालवण मुकेश रॉयल. दोन्ही मातब्बर संघ आपण पाहताय. अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातले या माहुल नगरीमध्ये पुमा स्क्वॉड आयोजित आपला लाडका वेद चषक खेळण्यासाठी सज्ज होत आहेत या माहुल नगरीमध्ये. त्याचबरोबर आपल्या माहुल गावातले रॉयल ग्रुप त्यांचे सदस्य ऋतिक पाटील यांचंसुद्धा या पुमा स्क्वॉडच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांचं लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभल्याबद्दल त्यांचे आभार. तर त्याचबरोबर या मॅचला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. लोअर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिले. पहिल्या चेंडूवर पहिलाच देखना खणखणीत षटकार. षटकाराने स्वागत केलं जाते वेलकम केलं जातंय. दोन्ही संघांना सूचना असेल 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवावा. यष्टीचा कुप्प्याचा बाहेर गेला चेंडू. पंचांचा इशारा ते वाईड. वाईड +1 म्हणजे 2 धावा मिळत आहेत. एक चेंडू 8 धावा धावफलकावर लागत आहेत. आपण पाहतात पुमा स्क्वॉड आयोजित आपला लाडका वेद चषक 2025 पर्व तिसरे. प्रथम पारितोषिक 50,000 रोख रक्कम व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 30,000 रोख रक्कम आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी आपण पाहू शकाल. स्वर्गीय हरिराम जनार्दन कोळी प्रॉपरायटर जयमाता दी इंटरप्राइजेसचे प्रशांतजी कोळी यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला लाभलेले सहकार्य असतील राज सावंत, प्रशांतजी कोळी, ऋतिक पाटील, पहिले षटक मार्गस्थाचा आपण पाहत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 8. लोअर फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिले. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय षटकार सीमा रेषा पार 6 धावसंख्येसाठी. तर या षटकामधला आलेला आपण पाहताय दुसरा षटकार. तर कुणाल यांच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा. यष्टीचा कुप्प्याचा बाहेर गेले चेंडू. पंचांचा इशारा येते वाईड. या सामन्याला लाभलेले पंच असतील मुख्य पंचांच्या भूमिकेत मन्या सर, तर लेग पंचांच्या भूमिकेत मनीष माहुलकर.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस त्याला भिरकावून दिलंय. समालोचन कक्षेला सलामी देताना आपण पाहताय कुणाल यांचा हा षटकार. चार चेंडू 21 धावा सध्या फॉर्मात असणारा संघ आपण पाहताय मालवण मुकेश रॉयल. दाखवून दिले का फॉर्मात आहे. 4 चेंडूत आतापर्यंत 21 धावसंख्येची मजल आतापर्यंत मारली आहे. पहिल्या षटकात मंदार यांच्या गोलंदाजीवर केलेला हा हल्ला बॉल आपण पाहताय. एकदा जोरकस फटका पाहताय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. आतापर्यंत हा चौथा षटकार आपण पाहताय. या षटकातला जोरदार फटकेबाजी पाहताय. जोरदार प्रहार केला जातोय मंदार यांच्या गोलंदाजीवर कुणाल आणि शुभम यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिले. स्क्वेअरच्या दिशेने थोडी चुकी होते. चेंडू टावल होतो. चेंडू जातोय चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा होतोय मालवण मुकेश रॉयल संघाला. पहिलं षटक संपते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. बिन गडी बाद. तो जोरदार फटकेबाजी आपण पाहताय माहुल नगरीमध्ये आपला लाडका वेद चषक या स्पर्धेमध्ये कुणाल आणि शुभम यांची आजच्या दिवसातला पहिला सामना होता. ओमकार मालाड विरुद्ध एन्जॉय रत्नागिरी. त्या दोन संघामध्ये सामना आतला सर्वात जास्त धावसंख्या उभारली गेली ओमकार मालाड संघाकडून 100 धावसंख्या आणि त्या डिफेंडसुद्धा केल्या गेल्या. तोच संघ आपण पाहणार आहात. अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दुपारच्या सत्रातला पहिला सामना मालवण मुकेश रॉयल विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. एकीकडे शुभम लोखंडे यांचा संघ तर दुसरीकडे आपण पाहत आहे बल्ली यांचा संघ. खूपच सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. खूपच सुरेख असा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. त्याचबरोबर आपण पाहू शकता मैदानामध्ये प्रीतमजी मस्के ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्टचे संस्थापक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी समालोचन कक्षाकडे यावे. प्रीतमजी मस्के त्यांच्या माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आपण पाहताय. सामनावीराचे टी शर्ट ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स प्रीतमजी मस्के आणि प्रशांतदा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. याचबरोबर 3 धावा पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाज सफल होत आहेत कुणाल आणि शुभम. दोन्ही संघांना सूचना असेल आपला 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित झाला नाही तर दोन्ही संघांना पॅनलाइज केले जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. कुणाल नावाचं वादळ आपण पाहताय माहुल नगरीमध्ये.
धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 4 चेंडू अखेर, 2 चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत दुसऱ्या षटकातले. ब्लॉकर पैसा चेंडू आपण पाहताय, टाळण्याचा प्रयत्न होता, जे धावबाद होतोय. पहिला आदरा बसतोय शुभम लोखंडे यांच्या माध्यमातून. मालवण मुकेश रॉयल या संघाला एक मोठा आदरा 44 या धावसंख्येवर. पुमा स्क्वॉड आयोजित आपला लाडका वैद्य चषक 2025 पर्व तिसरे. प्रथम पारितोषिक 50,000 रोख रक्कम आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 30,000 रोख रक्कम स्वर्गीय हरिराम जनार्दन कोळी यांच्या माध्यमातून, यांच्या सौजन्याने प्रॉपरायटर प्रशांतजी कोळी यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी देण्यात आली आहे. नवीन फलंदाज दाखल झालाय अक्षय. कार्पेटच्या सायने चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द आपण पाहताय. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कुणाल आणि अक्षय त्या स्पर्धेला आपण पाहू शकाल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक कैलास कुट्टन यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. ऋतिकजी पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येतील. 2 षटक संपत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 46 धावा. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते स्वतः कर्णधार आकाश गुरव. धावसंख्या जाऊन पोहोचले 46. 23च्या सरासरीने खेळताना आपण पाहताय मालवण मुकेश रॉयल. खूपच सुरेखाचा चेंडू ट्रॅव्हल होतोय स्ट्रेटच्या दिशेने आपण पाहताय. थोडं फ्लम्बलिंग झालं क्षेत्ररक्षणामध्ये आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. लक्षच्या कुपाचं बाहेर गेले चेंडू. पंचांचा इशारा ते वाईड प्लस 1 धाव मिळते. आठ चेंडू 30 धावसंख्येवर नाबाद असणार आपण पाहताय फलंदाज कुणाल. खूपच सुरेखाचा फटका पुन्हा एकदा आणि खराब क्षेत्ररक्षण पाहताय अधीरा सत्यविनायक कामोटे या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. थोडी मिसफिल्डिंग झाली. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 54. 9 चेंडू 34 धावसंख्येची धुवाधार फटकेबाजी करतोय कुणाल. 2 चेंडू 54 धावा धावफलकावर लागत आहेत.
KS11 चेंबूरचे संघमालक आपण पाहताय या मॅचचा आनंद घेण्यासाठी या माहुल नगरीमध्ये दाखल झाले आहेत. यष्टीच्या खूपच बाहेर गेले चेंडू, पंचांचा इशारा ते वाईड. 55 धावा धावफलकार लागते. तिसरं षटक मार्गस्थ असताना खूपच सुरेखाची फटकेबाजी आपण पाहताय. जोरकस फटका पाहतोय आणि झेल काय टिपता आला नाही. थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहताय. अधिरा सत्यविनायक कामोटे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून एक संधी निर्माण केली होती आकाश गुरव यांनी स्वतःच्याच गोलंदाजीवर, पण झेल काय टिपता आला नाही. एक महत्त्वाचा गडी बाद झाला असता जर झेल टिपला असता तर, कारण धावावरती अंकुश लावता येत नाही आहे. धावा येत आहेत चौकार षटकाराने, कारण कुणाल यांची बॅट आग ओकते मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोचते 58. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसरं षटक चालू असताना आपण पाहते आकाश गुरव यांचं पुन्हा एकदा झिम एंडकडनं सज्ज होतोय. तो फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अक्षय. ब्लॉकल पैसा चेंडू आपण पाहताय. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक केले जाते आकाश गुरव यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ब्लॉकल पैसा चेंडू, बॅटची इनर घेऊन चेंडू ते ट्रॅव्हल होतोय पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोचते 59. एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. जोरकस फटका आपण पाहताय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण केले जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 61. 3 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे 20.33च्या सरासरीने खेळताना आपण पाहताय मालवण मुकेश रॉयल संघ. आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 61. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ज्याने आपल्या दुसऱ्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या. तोच स्वप्नील गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. ब्लॉकल पैसा चेंडू आपण पाहताय त्याच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय. अक्षय आणि कुणाल यांच्या माध्यमातून लेग बाईच्या रूपात 3 धावा मिळत आहेत.
जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू ते ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण केले जात आहेत. आणि एक मोठा हादरा बसतोय कुणाल यांच्या रूपात. तेरा चेंडू 43 धावसंख्येची विस्फोटक फलंदाजी केली कुणाल आणि इथं बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय 68 या धावसंख्येवर मालवण मुकेश रॉयल संघाला. नवीन फलंदाज दाखल झालाय देवा पांडे. एक चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातला. ब्लॉकला पाहिजे चेंडू आपण पाहताय आणि एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 4 षटक संपत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 59-69 धावा. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक दाखवलं. 8 धावा दिल्या आहेत. एक महत्त्वाचा मोहरा टिपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा धाव फलकावर लागत आहेत. हे शेवटचं षटक असेल. शेवटचे 6 चेंडू निर्णायक असतील. पहिल्या इनिंगमधले चालू सामना आपण पाहत आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध मालवण मुकेश रॉयल. 2 मातब्बर संघ पाहत आहे. या महाराष्ट्र अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातले तर नवीन गोलंदाज दाखल होतोय अधिरा सत्यविनायक कामोटे संघाकडून धीरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगमधले. देवा पांडे सज्ज होईल फलंदाजी मार्कवर. याठीच्या खूपच बाहेर गेला चेंडू. पंचांचा इशारा ते वाईड अवंतर धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 70 धावा. पुन्हा एकदा लोअर फुलचा चेंडू आपण पाहताय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्नात आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय. अक्षय आणि देवा पांडे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल देवा पांडे यांचा. जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल देवा पांडे यांना अक्षय यांचा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या षटकातले हाणामारीचं षटक आपण पाहताय. अधिरा
सत्यविनायक कामोडे विरुद्ध मालवण मुकेश रॉयल. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतो आपल्याला देवा यांच्या बॅटमधनं. चौऱ्याहत्तर धावा, 2 चेंडू अखेर. खूपच सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि झेल टिपला जातोय. संपतोय फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज दाखल झालाय आशिष. आशिष यांच्या बॅटमधून आपण पाहतो आल्या आल्या पहिल्या चेंडू हेलिकॉप्टर शॉट देखना खणखणी षटकार. तर षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 80 धावा, 4 चेंडू अखेर. 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातले धीरज यांच्या. खूपच सुरेख असा फटका आपण पाहतो ऑफसाईडच्या दिशेने लगावलेला धीरज यांच्या. आशिष यांच्या बॅटमधनं 2 धावा पूर्ण केले जात आहेत. शेवटचा चेंडू, शेवटचा षटकार आपण पाहताय पहिल्या इनिंग मधला आशिष यांच्या बॅटमधनं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 88 धावा आणि 89 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं जात आहे.
30 चेंडूत 89 धावसंख्येची गरज आहे जिंकायसाठी. अधिरा सत्यविनायक कामोडे संघाकडून सलामीची जोडी दाखल झाली. स्ट्राईकवर आकाश गुरव, नॉन स्ट्राईकवर शैफुद्दीन आणि गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय करान. पहिला चेंडू आपण पाहताय अवंतर धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. एक धाव मिळते अधिरा सत्यविनायक कामोडे संघाला. 89 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहताय या माहुल नगरीमध्ये अधिरा सत्यविनायक कामोडे. दुपारच्या सत्रातला पहिला सामना आपण पाहताय. आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा होतोय. लेग बायच्या रूपात 3 धाव मिळते. पंचांचा इशारा इथे वाईड. अजून एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 5. पुन्हा एकदा आपण पाहता एक वाईट बॉल प्लस 1 धाव. धावसंख्या जाऊन पोचते 7 धावा. एक चेंडू. तर यानंतर होणारा सामना असेल जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध स्वर्गीय बंटी दादा पाष्टे कल्याण. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल नाणेफेकीसाठी समोरच्या कक्षाकडे यावे. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला. एक महत्त्वाची विकेट मिळते मालवण मुकेश रॉयल संघाला 7 या धावसंख्येवर आकाश गुरव यांच्या रूपात.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा, 1 गडी बाद. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक आचरण्यासाठी सज्ज होते पार्थ तिर्लोटकर. 17 धावा धावफलकार लागत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 89 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहताय अधिराज सत्यविनायक कामोठे. यष्टीच्या खूपच बाहेर गेला चेंडू आपण पाहताय. पंचांचा इशारा ते वाईड. पुन्हा एकदा आपण पाहताय वाईट. खूपच सुरेख असं फटका आपण पाहताय आणि खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण करण यांच्या माध्यमातून आपण पाहताय. 2 धावा पूर्ण केले जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. निखिल आणि सैफुद्दीन 21 धावा धावफलकार लागत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहताय पार्थ यांचं. निर्धाव चेंडूची सांगता होते.
खूपच सुरेख चेंडू आपण पाहताय पार्थ यांचा. यांत होणारा सामना असेल जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पष्टे कल्याण. दोन्ही संघांना एक शेवटचा कॉल असेल, नाणेफेकीसाठी त्वरित यावे. जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पष्टे कल्याण. दोन्ही संघाच्या संघनायकांना एक सूचना असेल, नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाकडे यावे. खूपच सुरेख चेंडू आपण पाहताय ब्लॉकल पद्धतीचा. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहताय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 3 धावा अडवले जात आहेत. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पार्थ यांच्या माध्यमातून. 5 चेंडूत आतापर्यंत 7 धावा दिल्या आहेत, रोखून ठेवले फलंदाजांना. चोरकास फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची येणारे चेंडू ते ट्रॅव्हल होतोय. अजित यांच्या हाती एक मोठा आदरा बसतोय निखिल यांच्या रूपात धीरा सत्यविनायक कामोडे संघाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. जॉर्ज 11 कल्याण नाणेफेकीसाठी यावे. स्वर्गीय बंटीदादा पष्टे कल्याण संघाचा संघनायक उपस्थित आहे. जॉर्ज 11 कल्याण शेवटचा कॉल असेल, जर आला नाही तर पॅनलाइज केले जाईल याची संघाने नोंद घ्यावी. जॉर्ज 11 कल्याण. डिंगडॉंग जॉर्ज कल्याण विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पष्टे कल्याण. दोन्ही संघाच्या संघनायकाने यावे नाणेफेकीसाठी. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आपण पाहताय देवा पांडे यांचा लेग बाईच्या रूपात धावा मिळते. नवीन फलंदाज दाखल झालाय अखिल. तर नाणेफेकीचा कॉल होत आहे. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पष्टे कल्याण. सागरजी भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. चौथी मॅच आपण पाहणार आहात या स्पर्धेतली. शेवटची मॅच आपण पाहणार आहेत.
दुसऱ्या गटातला चौथा सामना आपण पाहणार आहात डिंग डॉंग 11 जॉर्ज डिंग डॉंग जॉर्ज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जशी मॅच होईल तसे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे डिंग डॉंग जॉर्ज आणि आपली सलामीची जोडी पाठवावी. ही मॅच झाल्यानंतर स्वर्गीय बंटीदादा पष्टे कल्याण या संघाने. चालू सामना आपण पाहतोय आदिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध मालवण मुकेश रॉयल. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौतीस धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहताय पार्थ यांचा. वाईट चेंडू. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू मिळतोय अखिल यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. पार्थ यांच्या आतापर्यंत 2 चेंडू टाकले आहेत. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. खूपच सुरेख असा फटका आपण पाहताय. अखिल यांच्या बॅटमधनं येणार हा पहिला षटकार. सहा चेंडूत 42 धावसंख्येची गरज असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 6 चेंडूत 42 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी.
4 चेंडू 37 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये औपचारिकताच राहिली असेल. ही जशी मॅच होईल तशी आपल्या लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. डिंगडॉंग 11 जॉर्ज. याचबरोबर मालवण मुकेश रॉयल पुढील फेरीत दाखल होतोय. यानंतरचा अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातला एक गोड आवाज, मॅन फ्रॉम विक्रोळी परिसरातील एक नामवंत समालोचक सागरजी मोरे सरांचा आपण यानंतरचा आवाज ऐकणार आहात. थँक्यू सो मच सॅम. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला तो आहे. जबरदस्त बॅटिंग केली, 13 बॉलमध्ये 43 धावांची एक धुवाधार इनिंग. कुणाल वेंदारीला मात्र पुरस्कार दिला जातोय जबरदस्त बॅटिंग करत असताना. आणि कुणालची बॅटिंग देखील पाहण्यासारखी होती. वाव आणि अनिकेतनी ज्या कॅच पकडल्यात, जबरदस्त दोघं एकत्र फिरतात. आणि आपण कुणालला देखील प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आमचे ब्लॅक अँड व्हाईट प्रीतम म्हस्के आणि त्यांची टीमने आम्हाला जी प्रोव्हाइड केले टी शर्ट्स. प्रीतम म्हस्के स्वतः पण आला तर खूप बरं होईल. एक क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम आहे. भले आता अंडरआर्म क्रिकेट थोडं खेळत नाही, बट त्यांची नजर अंडरआर्म क्रिकेटवर आहे, फॉलो करत असतात. प्रीतम म्हस्के आपलं पण स्वागत आहे. आणि कुणालला आपण ही प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट देतोय ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग केली कुणालने. पहिल्या डावामध्ये 43 धावांची एक धुवाधार इनिंग खेळला. सर्कल बाउंड्री, सी बाउंड्रीला पण कुणालची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. कुणाल टीम जिंकली आणि त्याच्यामध्ये अंडरआर्म ओपन आवडता फॉर्मॅट आहे आणि टीम जिंकली, त्याबद्दल काय बोलशील? टीम जिंकली तर चांगलंच वाटतंय आणि माझ्यामुळे जिंकली तर अजून चांगलं वाटतं. ही टुर्नामेंट मला लक्कीच आहे. लास्ट टाइम पण मी पहिल्या मॅचला काहीतरी 45-46 रन केलेले. माऊल म्हणजे माझ्यासाठी लक्कीच आहे. गाण्या पण आपला मित्र आहे आणि चांगलं वाटतं. 2 लेफ्टी आहेत तुम्ही आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पुन्हा नेक्स्ट मॅचसाठी. चला मित्रांनो, आपण नेक्स्ट मॅच पण एक पाहण्यासारखी आहे. 2 कल्याणचे संघ